अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. रामकृष्ण हरी. भक्ताष्टकम भाग 3 मध्ये सर्व भाविक श्रोत्यांचे मनापासून स्वागत. अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू दीनबंधू दया सिंधू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून प्रगट झालेलं हे भक्ताष्टक. आपण मागच्या भागात पहिल्या श्लोकाचं चिंतन केलं व देवाला आवडणाऱ्या भक्तांचे 7 गुण कोणते ते बघितलं व भक्तराज जयदेव गोस्वामी यांच्या जीवनातील प्रसंगही बघितला. आज आपण भक्ताष्टकाच्या दुसऱ्या अर्थातच गीतेच्या 12व्या अध्यायातील 14व्या श्लोकाचा विचार करणार आहोत. आता गीतेच्या श्लोकाचं चिंतन करावं एवढा काही माझा अधिकार नाहीये, परंतु आजवर जे काही श्रवणाद्वारे थोडं बहुत वाचनाच्या माध्यमातून प्राप्त झालं आहे ते आपल्या आसपास असणाऱ्या भाविक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जगा. असो, आज ज्या श्लोकाचं चिंतन आपण प्रारंभ करणार आहोत तो श्लोक असा आहे. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, यो मद्भक्त समे प्रियः, अर्थात तो भक्त मला प्रिय आहे. कोणता भक्त देवाला प्रिय आहे तर त्याचा पहिला गुण भगवान परमात्मा सांगतात संतुष्ट. संतुष्ट अर्थात समाधानी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुष्टता ही केवळ परमार्थातच मिळते, संसारात मिळत नाही. हा सिद्धांतही आहे आणि अनेकांचा अनुभवही आहे. कारण भौतिक वस्तू, भौतिक इच्छा, भौतिक आनंद हा चिरकाळ टिकणारा नसतो. जसे एखाद्या वस्तूची निर्मिती होत असताना त्याची समाप्ती तिथी त्याच्यावर टाकली जाते. एका बाजूला उत्पादन तिथी, दुसऱ्या बाजूला समाप्ती तिथी. हे जसं आहे अगदी तसंच भौतिक आनंदाच्या बाबतीतही तो आनंद ज्यावेळेस निर्माण होतो समजायचं तो कुठेतरी संपणार सुद्धा आहे. आपल्या जीवनात अनुकूलता आली की आपल्याला समाधान वाटतं आणि जीवनातली एखादी प्रतिकूलता गेली की आपल्याला समाधान वाटतं. पण एक लक्षात घ्या, अनुकूलता कायमसाठी येत नाही, प्रतिकूलता कायमसाठी जात नाही. अनुकूलता आणि प्रतिकूलता, वाईट काळ, चांगला काळ, ह्या लाटा आहेत संसारातल्या, ह्या सतत येत राहतात, सतत जात राहतात. आणि म्हणून परमार्थामध्ये सतत संतुष्ट कोणीही होऊ शकत नाही. पण परमार्थात मात्र तसं नाहीये. परमार्थात जे मिळतं, जे प्राप्त होतं ते कधीही परत न जाण्यासाठी, ते कधीही संपत नाही, त्याचा कधीही नाश होत नाही. त्याचंच नाव आहे अविनाशी आनंद. जो कालही तसाच होता, आजही तसाच आहे आणि उद्याही तसाच असेल. हजारो वर्षापूर्वी गोकुळाष्टमीला जो आनंद होता तोच आनंद आजही येतो. देह बहान हरपून भक्त नाचतात, नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. हा आनंद पुढेही असाच राहणार यात शंका नाही. म्हणूनच संत ह्या आनंदामध्ये सदैव आनंदी असतात, सदैव समाधानी असतात. परमार्थिक आनंद कधी कमी होत नाही, संसारिक आनंद गेल्याशिवाय राहत नाही, कमी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच संसारिक गोष्टी कायम तशाच राहाव्या हा आग्रह सुद्धा भक्त कधी धरत नाही. संसारात कितीही सुख मिळो अथवा कितीही दुःख मिळो, दोन्हींमध्ये संतांची स्थिती ही संतुष्टच असते. कशी
ज्ञानोबराय सुंदर एका ओवीच्या माध्यमातून सांगतात, वारशिये विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. कितीही अशा प्रकारे दुष्काळ जरी पडला आणि कितीही पाऊस जरी पडला तरी दोन्हीही कालखंडामध्ये समुद्र हा सारख्या स्थितीत असतो. त्याच्यावर त्या दुष्काळाचा किंवा त्या अतिवृष्टीचा काहीही परिणाम होत नाही. तसं संतांना सुख मिळालं तरी तेच आहे आणि दुःख मिळालं तरी संत म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. हे वाक्य संसारिक मनुष्य नाही म्हणू शकत, कारण त्याचं सर्वस्व, त्याचं धन, त्याचा पैसा, त्याची लक्ष्मी हे खऱ्या अर्थाने त्याचं सर्वस्व असतं. पण भक्त मात्र म्हणू शकतो की बरे झाले देवा निघाले दिवाळे. कारण भक्ताचं धन जरी गेलं, भक्ताचा पैसा जरी गेला, भक्ताची लक्ष्मी जरी गेली तरी लक्ष्मीपती मात्र भक्ताकडं कायम असतो. आणि ज्याच्याकडे लक्ष्मीपती आहे महाराज, तो कायम संतुष्ट असतो. महाभारताच्या युद्धाला प्रारंभ होण्याआधीचा एक प्रसंग आहे. दुर्योधन युद्धासाठी मदत मागण्याकरता भगवान कृष्ण परमात्म्यांकडे गेले. भगवंत त्यावेळी झोपलेले होते. दुर्योधन भगवान परमात्म्याच्या डोक्याजवळ जाऊन शांतपणे बसले. नेमकं त्याच वेळेस अर्जुनही आला. भगवंताला झोपलेलं बघितलं आणि अर्जुन भगवंताच्या चरणाजवळ जाऊन बसला. देवाला ज्यावेळेस जाग आली, भगवंताने डोळे उघडले आणि अर्जुन दिसला. वारकरी संप्रदायामध्ये देवाच्या मुखापेक्षाही जास्त महत्त्व देवाच्या चरणांना आहे. याचं कारण हेच असावं की चरणांजवळ जो असतो त्याच्याकडे भगवंताचं लक्ष लवकर जातं. अर्जुनाला भगवंताने विचारलं, बोल अर्जुना, काय काम आहे? त्यावेळेस दुर्योधन मध्येच म्हटला, देवा मी सुद्धा आलोय, जरा माझ्याकडे बघा. देव म्हणाले, दुर्योधना तूही आला असेल, पण माझं लक्ष पहिले अर्जुनाकडे गेलं, अर्जुनाला विचारू दे. त्यावेळेस अर्जुन म्हणाले, देवा जे युद्ध आता होणार आहे त्याचं ज्ञात ते तुम्हाला आहेच, परंतु त्या युद्धामध्ये तुम्ही कोणत्या पक्षात असणार आहे ही माहिती मिळावी म्हणून मी इथं आलोय. भगवान परमात्मा म्हटले, अर्जुना तसं बघितलं दोन्ही पक्ष माझेच आहे. तुम्ही सगळेच माझे मामे भाऊ आहात, म्हणून दोन्हींनाही मदत करण्याची माझी इच्छा आहे, दोन्हींच्याही पक्षात असण्याची माझी इच्छा आहे. पण मी मात्र तर एकटाच आहे, म्हणून मी माझ्या मदतीचे दोन भाग केलेले आहे. एक म्हणजे मी स्वतः निशस्त्र एकटा आणि दुसऱ्या बाजूला माझी संपूर्ण नारायणी सेना. तू जर मला निवडलं तर मी तुझ्या बाजूने राहीन, परंतु एकटा आणि निशस्त्र. हातामध्ये शस्त्र घेऊन तुझी मदत मी करू शकणार नाही, तुझ्या बाजूने मी लढणार नाही. परंतु तू जर माझी नारायणी सेना घेतली तर ती संपूर्ण नारायणी सेना तुझी युद्धात मदत करेल, परंतु फक्त मी नसेन. दुर्योधनाला तर घामच फुटला. आता जर अर्जुनाने नारायणी सेना मागून घेतली तर आपला पराभव निश्चित आहे. आपण एका कृष्णाला घेऊन काय करायचं, त्यातही तो निशस्त्र. पण लवकरच या दुर्योधनाची ही भीती नाहीशी झाली, कारण अर्जुनाने क्षणाचाही विलंब न लावता केवळ भगवान परमात्म्याला मागितलं होतं की देवा मला फक्त तुम्ही हवे आहेत. दुर्योधनाला खूप आनंद झाला. दुर्योधनाला नारायणी सेना मिळाल्याचा आनंद झाला आणि तो निघून गेला. दुर्योधन गेल्यावर भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना किती वेडा आहेस तू, हार तो तेरी निश्चित है. भगवंताचं असं गोड भागवताचार्य भागवत कथाकार गोड सांगतात, हार तो तेरी निश्चित है हरदम रहेगा तू उदास. हार तो तेरी निश्चित है हरदम रहेगा तू उदास. माखन तो दुर्योधन ले गया छास बचो तेरे पास. अरे खरं माखन तर दुर्योधन घेऊन गेला, आता तुझ्या छास म्हणजे ताक उरलाय, तुझा पराभव निश्चित आहे. त्यावेळेस अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतात, जीत तो मेरी निश्चित है, जीत तो मेरी निश्चित है, हरिदास कभी न होते उदास. माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. अरे माखन घेऊन काय करू, माखन चोर माझ्याकडे आहे, अर्थात भगवंत आहे. ज्याला देव मिळालं त्याला सगळं मिळालं, आणि म्हणून हरी आला हाता मग कैसी भय चिंता. ज्याला भगवंत मिळाला तो संतुष्ट असतो. किती दिवस? सतत. कारण केवळ संतुष्ट राहणं वेगळं आणि सतत संतुष्ट राहणं वेगळं. भक्त हे सतत संतुष्ट राहतात. पुढे म्हटलं आहे योगी. भक्तांकरता योगी शब्द आलाय. योग म्हणजे जोडणं आणि योगी म्हणजे जोडलेला.
नित्य निरंतर ज्याचा परमात्म्याशी संयोग आहे, जो देवाशी जोडलेला आहे, त्याला योगी म्हणतात. वास्तविक कोण्याही मनुष्याचा परमात्म्याशी कधीच वियोग नसतोच, होतही नाही आणि होऊ शकत नाही. परंतु केवळ ज्याने या वास्तविकतेचा अनुभव घेतला आहे तोच खरा योगी. सामान्य माणसाचाही देवाशी योग आहेच. सामान्य माणूसही देवाशी जोडलेला आहे, पण ती वास्तविकता मात्र सामान्य माणसाने मान्य केलेली नाही, म्हणून आपल्याला योगी ही उपाधी लागत नाही. योगी हा शब्द आपल्याला लागत नाही, पण संत महात्मे त्याशी जोडलेले आहे, भक्त कायम जोडलेला आहे, म्हणून योगी. संतुष्ट सततम, पुढे योगी, योगी पण सततम. पुढे म्हटलंय यतात्मा. यतात्मा म्हणजे ज्याचा मन, बुद्धी, इंद्रियांसह शरीरावर पूर्ण अधिकार आहे, तो यतात्मा. मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर आपल्याकडेही आहेत आणि भक्ताकडेही आहे, पण फरक एवढाच आहे, भक्ताची मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर हे त्याच्या ताब्यात राहतात व आपली मन, बुद्धी, शरीर हे शरीर जे आहे त्याच्या आपण स्वतः ताब्यात राहतो. याहीपेक्षा सोपं सांगते. मोठा गुन्हेगार जो असतो ना, त्याच्या मागे 10 पोलीस असतात, पुढे 10 पोलीस असतात. त्यांच्या हातात बंदुका असतात. आणि एखादा मोठा नेता जरी असेल तरी त्याच्याही पुढे 10 पोलीस असतात, मागे 10 पोलीस असतात, त्यांच्या हातात बंदुकाच असतात. पण हे दोघं सारखे नाहीये, यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. गुन्हेगार हा पोलिसांच्या ताब्यात असतो व नेत्याच्या बाबतीत जे पोलीस असतात ते नेत्याच्या ताब्यात असतात. तसं ज्या भक्ताने आपली मन, बुद्धी, इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली आहे तो यतात्मा आहे, आणि जो यांच्या ताब्यात आहे मन, बुद्धी, इंद्रियांच्या, तो जीवात्मा आहे. असो पुढे भगवान परमात्मा म्हणतात, तो भक्त कसा आहे? दृढ निश्चय, संतुष्ट सततम योगी, यतात्मा दृढ निश्चय. दृढ निश्चय कशाला म्हणतात? 1 जानेवारीला बरेच लोक काहीतरी संकल्प करतात व निश्चयपूर्वक तो पूर्ण करू असंही अशा प्रकारे आश्वासन देतात की मी रोज पहाटे लवकर उठेल, मी खूप अभ्यास करेल, योगी बनेल, व्यायाम करेल. पण तो संकल्प मोठ्या मुश्किलीने 8 ते 10 दिवस चालतो व नंतर जैसे थे. का असं होतं? कारण तो निश्चय होता पण दृढ निश्चय नव्हता. ध्रुव बाळ वनात निघाले तेव्हा दृढ निश्चय केला की आता देवाला भेटूनच परत येणार. तेव्हा त्यांचा निश्चय मोडण्याचा बराच प्रयत्न झाला. नारद भेटले व म्हणाले, बाळा, अरे इथं देव नाही, वाघ, सिंह, मोठे मोठे हिंस्र श्वापद तुला भेटतील, परत जा. पण नाही, ध्रुव बाळ मागे फिरले नाही. यालाच म्हणतात निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. पंचतंत्र मधील एक बोध कथा आहे. एकदा एका जंगलामध्ये एक मेंढरू म्हणजे मेंढीचं पिल्लू ते चुकून अशा प्रकारे राहून गेलं. चुकून राहून गेल्यानंतर गुराखी घरी निघून गेला आणि मग जोराचा पाऊस सुटला, रात्रही झाली. घाबरले एका गुहेमध्ये गेलं आणि नेमकी ती जी गुहा होती ती होती वाघाची. पण सुदैव वाघ तिथे नव्हता. पण थोड्या वेळाने वीज चमकली आणि तो वाघ गुहेकडे येतो आहे हे दृश्य त्या मेंढराने बघितलं. बघितल्यानंतर घाबरला, परंतु निश्चयी होता. त्याने त्या वाघाला येताना बघितलं आणि सगळी ताकद एकवटून ते मेंढरू आहे ते ओरडलं, कुठे गेला रे हा वाघ? मी याला शोधत याच्या गुहेत येऊन बसलो, पण याचा इथे पत्ता नाही. आज हा मला भेटला तर याला खाल्ल्याशिवाय मी राहणार नाही. आज तो वाघ माझा नाश्ता झाल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकलं वाघाने. वाघाने विचार केला, माझ्या गुहेत येऊन मला आव्हान देणारा पहिल्यांदाच भेटला, पण हा काही सामान्य नसावा. वाघाने विचारला, आपण कोण आहात? आतून आवाज आला, मेषराज. वाघाला वाटलं फारच बलाढ्य दिसतो, आता जीव वाचवायचा असेल तर पळायला हवं. वाघ तिथून पळून गेला. वाघाला पळताना बघून कोल्ह्याला जरा विशेष वाटलं. तो म्हणाला, वाघोबा, अहो का पळतात? वाघ म्हणाला, अहो माझ्यावर आज फार मोठं संकट आलंय. माझ्या गुहेत साक्षात मेषराज येऊन बसलेत. एवढे बलाढ्य आहे की ते मला खाईन असं म्हणतात. कोल्हा म्हणाला, वाघोबा तुम्ही मूर्ख आहात.
मेष म्हणजे मेंढा, आणि मेंढ्याचं पिल्लू ते स्वतःला मेषराज म्हणत असेल आणि तुम्ही खुशाल अशा प्रकारे घाबरलात. अहो ते तुमचं भक्ष आहे, चला माझ्याबरोबर. वाघ म्हणाला, कोल्होबा, आजपर्यंत तुम्ही खूप जणांना फसवलं, मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये, तरी पण तुमचं ऐकतो. पण एक अट आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला आणि तुमची शेपूट माझ्या शेपुटीला बांधून चला. दोघांची शेपूट घट्ट बांधली आणि दोघंही गुहेकडे येऊ लागले. हे बघितलं या मेंढराने. आता मेंढरू पुन्हा जोरात बोललं, काय कोल्हे दादा, अहो तुम्हाला 2 वाघ आणायला लावले होते आणि तुम्ही एकच वाघ घेऊन आले. एका वाघात माझं कसं भागणार? हे ज्यावेळेस वाघाने ऐकलं, वाघाला सगळं लक्षात आलं की नक्की हा कोल्हा जो आहे, या कोल्ह्याने फसवून आपल्याला आणलेला आहे आणि आता हा मेषराज आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. वाघ घाबरला, इतका जोरात पळाला की त्या कोल्ह्यालाही फरफटत आपल्याबरोबर घेऊन गेला. एवढ्यातच सकाळ झाली. मेंढरूचा मालक शोधत शोधत त्याला जंगलात आला आणि त्याला घरी घेऊन गेला. दृष्टांत संपला. निश्चयाचे बळ, तुका म्हणे तिची फळ. एखादा दृढ निश्चय केला की आपल्याला वाचायचं आहे, आपल्याला यातून वाचायचंच आहे, तर कोणतंही संकट किंवा कोणतीही गोष्ट अवघड नसते. असा दृढ निश्चयी भक्त पाहिजे. कितीही संकट आले तरी स्वतःच्या परमार्थाची रक्षा स्वतःला करता आली पाहिजे. दृढ निश्चयाबद्दल आता थोडं कळेल असं सांगायचं ठरलं तर कोरोनाच्या संकटाने आजारपणात काही परमार्थ मार्गावर चालणारे जे लोक आहेत ते घाबरले किंवा त्यांना असं घाबरवलं गेलं की त्यांनी त्यांचे आहाराचे नियम मोडलेत. खाऊ नको ते खाऊ लागले. काही गावात अनेक वारकरी अशा प्रकारे, ज्यांनी आजपर्यंत अशा प्रकारे कुठलाही निषिद्ध आहार केलेला नव्हता, त्यांनी तो आहार केला. असं परमार्थात खरंच होऊ नये, पण झालं. असो, पण त्याचा दृढ निश्चय आहे तो मनुष्य कधीही आपल्या निश्चयापासून, परमार्थापासून हटत नाही. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. पुढे त्या भक्तांच्या गुणांचं वर्णन करताना म्हटलं आहे, मय्यर्पित मनोबुद्धी. त्या भक्ताचे त्यानं मन, बुद्धी सगळं केवळ मलाच अर्पण केलेलं असतं. कसं काय तर बघा, जिथं प्रीती असते, प्रेम असतं, ते स्वाभाविकच मनुष्याचं मन आकृष्ट होत असतं. आणि मनुष्य ज्याला खऱ्या अर्थाने सिद्धांताने श्रेष्ठ समजतो त्या ठिकाणी बुद्धीही स्वाभाविकच समरस होते. मग भक्तासाठी तर भगवंता वाचून कोणीही प्रियही नाही आणि भगवंता वाचून कोणीही श्रेष्ठही नसतोच. म्हणून भक्त आपलं मन आणि आपली बुद्धी त्याला समर्पित करत असतात. मय्यर्पित मनोबुद्धीर. आणि म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतात, असा जो भक्त आहे तो मला फार प्रिय आहे. यो मत भक्त समे प्रिय. ते भक्त मला आवडतात, मला प्रिय आहे. कारण जसं ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहं, या श्लोकानुसार ज्याला केवळ आणि केवळ भगवंत प्रिय आहे तोही केवळ आणि केवळ भगवंताला प्रियच असणार. आज या श्लोकातून आपण देवप्रिय भक्ताचे 5 गुण बघितले. पहिला गुण संतुष्ट, दुसरा योगी, तिसरा यतात्मा, चौथा दृढनिश्चयी आणि 5वा मन बुद्धी अर्पण केलेला. आता या 5ही गुणांचं अनुसरण ज्यांच्या जीवनात आहे असे भक्त आहेत भक्तराज प्रल्हाद. अतिशय संक्षिप्तपणे बघू. त्यांनी आपली मनबुद्धी भगवंताला समर्पित केलेली आहे. परमार्थासाठी प्रचंड विरोध व त्रास झाला तरी नाम घेणं कधी सोडलं नाही, म्हणून ते दृढ निश्चयी आहेत. राक्षस कुळात येऊनही इंद्रिय भगवत भजनात सेवेत लावली याच्याकरता ते यतात्मा आहेत. सतत देवाशी संयोग त्यांचा आहे म्हणून ते योगी आहेत. आणि 5वा गुण, ज्यावेळी देव प्रल्हादाकरता नरसिंह अवतार धारण करून खांबातून प्रगट झाले, हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादांना जवळ घेऊन विचारलं, बाळा काहीतरी माग. पण प्रल्हादांनी काहीही मागितलं नाही. असं खूप वेळा झालं, देव माग माग म्हणताय पण प्रल्हाद मागत नाही. शेवटी जेव्हा देव परत प्रल्हादाला आग्रह करतात की माग काहीतरी, तेव्हा प्रल्हाद म्हणतात, देवा मला द्यायचं असेल तर एकच वरदान द्या की मला कधीही मागण्याची बुद्धीच होऊ नये, असं वरदान मला द्या. अर्थात
याला म्हणतात संतुष्ट. सतत संतुष्ट समाधानी आणि असेच भक्त देवाला आवडतात. यो मद्भक्त समे प्रिय, काही न मागे कोणासी, तोच आवडे देवासी. आज आपण इथेच थांबूया. लवकरच पुढच्या श्लोकाचं अल्पसं चिंतन घेऊन आपण भक्ताष्टकम भाग 4 मध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.